Hello student, welcome back to my channel Fun Learning with Vanashri. So today we are going to learn a new chapter from the 5th standard आणि चॅप्टरचं नाव आहे वीड्स इन द गार्डन. वीड्स म्हणजे काय तर ज्याला आपण तण किंवा रानटी गवत म्हणत असतो, जे शेतामध्ये पिकांबरोबर उगवत असतं. तर ह्या तणामुळे काय होत असतं, संपूर्ण जे पीक आहे ते खराब होण्याचे चान्सेस असतात. म्हणून त्या तणाला त्या गवताला मुळापासून उपटून टाकणं हे खूप गरजेचं असतं. तर आपल्याला ही एक छोटीशी स्टोरी दिलेली आहे, त्याचं मोरलसुद्धा खूप छान आहे, ते आपल्याला शेवटी समजणार आहे. तर आपण ही स्टोरी रीड करूया. मोस्ट ऑफ द पॅरेंट्स लाईक टू फुलफिल द विशेस ऑफ देअर चिल्ड्रन. They feel sorry when they cannot indulge their kids or when they have to scold them. बघा काय सांगितलेलं आहे, मोस्ट ऑफ द पॅरेंट्सला आपल्या मुलांची जे विशेस आहेत ते फुलफिल करायला आवडतात. त्यांच्या ज्या पण काही इच्छा असतील, त्यांचे जे पण काही हट्ट असतील ते पुरवायला आवडतात. पण कधीकधी पॅरेंट्सला पण ते शक्य होत नाही की प्रत्येक मुलांचा हट्ट ते पूर्ण करतील. तर त्यांना त्यावेळेस मुलांना ओरडावं लागतं, स्कोल्ड करावं लागतं. स्कोल्ड म्हणजे काय, ओरडणे. तर ओरडावं लागतं. पण अँड वेन इवन स्कोल्डिंग हॅज नो इफेक्ट द पॅरेंट्स बिकम व्हेरी व्हेरी अनहॅपी. जे पॅरेंट्स असतात ते काय करतात, जेव्हा मुलं ऐकत नसतील तर ते त्यांच्यावर ओरडतात. आणि ओरडूनसुद्धा जर मुलं ऐकत नसतील, रागवल्यावर जरी मुलं ऐकत नसतील, तर सर्वात जास्त दुःख कोणाला होत असतो, त्या मुलांच्या आईवडिलांना होत असतो. सच वॉज द केस विथ द अंशुमन अँड हिज पॅरेंट्स. इथे पण सेम कंडिशन होती अंशुमन आणि त्याच्या पॅरेंट्सची. Anshuman's parents had noticed that he was developing some bad habits naturally. They began to warn him time and again, but all in a vain. अंशुमन्स जस्ट वुडंट लिसन. बघा इथे काय सांगितलेलं आहे की अंशुमनच्या पॅरेंट्सनी नोटीस केलं होतं की अंशुमनमध्ये काही बॅड हॅबिट्स त्यांना दिसायला लागलेले होते, किंवा तो वाईट संगतीमध्ये लागलेला असेल त्यामुळे तो वाईट वागत होता. पण अंशुमन अग्रीच करत नव्हता की तो त्याच्यामध्ये बॅड हॅबिट्स आहेत, आणि म्हणून तो त्याच्या आईवडिलांचा ऐकतच नव्हता अजिबात. ही रिफ्यूज टू बिलीव्ह दॅट ही वॉज लेटिंग दोज बॅड हॅबिट्स गेट अ होल्ड ओव्हर हिम. त्याचे आईवडील त्याला नेहमी सांगायचे की तू ह्या वाईट सवयी सोडून दे, पण तो त्या वाईट सवयी सोडायलाच तयार नव्हता. जेंटल वर्ड, स्ट्रिक्ट वॉर्निंग, अ स्कोल्डिंग नाऊ अँड देन. त्याच्या आईवडिलांनी खूप काही गोष्टी त्याच्यावर ट्राय केल्या होत्या. जेंटल वर्ड्स म्हणजे खूप सौम्य भाषेत त्याला समजावून सांगितलं होतं. स्ट्रिक्ट वॉर्निंगसुद्धा त्याला दिली होती, त्याला ओरडलेसुद्धा होते. हिज पॅरेंट्स ट्राईड एव्हरीथिंग शॉर्ट ऑफ बीटिंग हिम अप. फक्त त्याला मारणं एवढं सोडलं की त्याच्या आईवडिलांनी त्याच्यापासून वाईट सवयी सोडवण्यासाठी सगळ्या गोष्टी केल्या होत्या, फक्त त्याला मारलेलं नव्हतं. अँड दॅट दे वूड नेवर डू. आणि ते कधीही ते करणार पण नव्हते, कारण कधीकधी पॅरेंट्स काय करतात की रागाच्या भरात मुलांना मारतात आणि मग मुलं काय करतात, आणखी तसेच वाईट वागत असतात. पण इथे अंशुमनच्या पॅरेंट्सनी डिसाईड केलं होतं की आपण त्याला मारायचं नाही, आपण पाहिजे तेवढ्या गोष्टी त्याला आपण काय करूया, सौम्य भाषेत समजून सांगूया, त्याला वॉर्निंग्स देऊया, त्याला स्ट्रिक्टली त्याच्याशी बिहेव करूया, पण त्याला मारायचं नाही. His parents tried everything short of beating him up, and that they would never do. However unhappy they themselves were, they wanted to be loving and gentle as they tried to correct their son's way. त्यांनी ठरवलं होतं की कितीही काही झालं तरी आपल्याला त्याच्याबरोबर कसं वागायचं आहे, प्रेमाने त्याला समजावून सांगायचं आहे, जेंटली त्याला समजावून सांगायचं आहे. Soon an opportunity presented itself. Anshuman had gone to stay on his grandfather's farm with his parents. आणि लवकरच त्याला एक अपॉर्च्युनिटी मिळाली, त्याच्याकडे एक संधी चालत आली की सुट्ट्यांमध्ये तो ग्रँडपॅरेंट्सकडे जाऊ शकत होता त्याच्या पॅरेंट्सबरोबर. अर्ली वन मॉर्निंग हिज फादर टूक हिम. त्याचे जे वडील आहेत त्याला सकाळीच त्याला तिकडे ते गावाला घेऊन जातात. फॉर अ वॉक अराउंड द फार्म ही वॉज डिस्क्रायबिंग. त्याच्या आजोबांकडे खूप मोठं फार्म होतं, त्या फार्ममध्ये त्याचे वडील जे आहेत त्याला फिरायला घेऊन जातात. ही वॉज डिस्क्रायबिंग द स्पेशालिटीज ऑफ व्हेरियस प्लांट्स अँड वाईन्स अँड बुशेस अँड ट्रीज टू अंशुमन. आणि अंशुमनला ते प्रत्येक गोष्टी डिस्क्राईब करून सांगत असतात. मग ते झुडपे असतील, वेल असेल, वाईन्सला आपण वेल म्हणत असतो, झाडांच्या स्पेशालिटीज काय, कुठल्या प्लांट्सच्या काय स्पेशालिटीज आहे, ते ईच अँड एव्हरीथिंग ते काय करत होते, त्याला डिस्क्राईब करून सांगत होते.
Suddenly he stopped and pointed at a small seedling growing near a plant. ते थांबलेत आणि त्यांनी एका छोट्याशा सिडलिंगकडे, एक छोटंसं प्लांट आलेलं होतं त्याच्याकडे पॉइंट आउट करत ते थांबलेत आणि त्याला ते सांगायला लागलेत की अंशुमन, दॅट्स अ वीड, कॅन यू पुल इट आउट. अंशुमन, ते काय आहे? ते तण आहे, ते रानटी गवत आहे, तू त्याला बाहेर उपटून काढू शकतोस का? अंशुमन हॅड नो डिफिकल्टी इन पुलिंग ऑल ऑफ स्मॉल सिडलिंग आउट. अंशुमनला ते काढण्यासाठी खूप जास्त एफर्ट घेण्याची गरज नाही लागली, त्याने इझिली ते बाहेर काढलं. गुड, सेड हिज फादर अँड दे कंटिन्यूड विथ देअर वॉक. त्यांनी अंशुमनच्या पॅरेंट्सनी त्याचं कौतुक केलं, त्यांनी गुड म्हटलं आणि ते परत त्यांची वॉक जी होती ती कंटिन्यू त्यांनी केली. आफ्टर अ वाईल दे केम अपॉन द सेम वीड बट देअर इट हॅड ग्रोन स्लाइटली बिगर. परत ते सेम वीडकडे आलेले होते, सेम त्या रानटी गवताकडे आले होते, पण तो आता काय झालेला होता, थोडासा मोठा झालेला होता. म्हणजे हा जो दुसरा प्लांट होता हा पहिल्या प्लांट्सपेक्षा जरा मोठा होता. Anshuman's father told him to pull out this plant too. He told him to uproot the weed carefully. त्याचे बाबा त्याला सांगत होते की हा जो प्लांट आहे तू याला काय कर, मुळापासून अप्रूट करणे म्हणजे काय, मुळात सकट उपटून काढणे. मेकिंग शुअर दॅट नो ट्रेस ऑफ द रूट वॉज लेफ्ट इन द सॉईल. कुठलाही मुळाचा भाग जो आहे तो जमिनीत राहिला नाही पाहिजे, नाहीतर काय होणार, जर परत त्याची मुळं जमिनीत राहिली तर तो परत ग्रो होणार. म्हणून त्याला काय कर, मुळात सकटच उपटून काढ, म्हणून त्याचे बाबा त्याला सांगत होते. अदरवाईज द वीड कॅन ग्रो अगेन, ही वॉन्ट. अंशुमन uprooted द प्लांट केअरफुली, ट्विस्टिंग इट अँड पुलिंग इट हार्ड. त्याने त्या प्लांट्सला ट्विस्ट केलं आणि त्याला बाहेर ओढून काढलं. सो दॅट द होल ऑफ इट केम आउट. संपूर्ण तो मुळासकटच बाहेर आला. देन दिस फादर ड्रू हिज अटेन्शन टू द सेम वीड ग्रोईंग ॲट सम. नंतर त्याच्या वडिलांनी त्याचं जे अटेन्शन होतं, त्याचं जे ध्यान होतं एका दुसऱ्या प्लांटकडे, म्हणजे सेम प्लांटकडे वळवलं होतं. डिस्टन्स देअर इट हॅड ग्रोन इन टू अ बिग प्लांट. थोडे जेव्हा ते पुढे गेले तेव्हा त्याच्या बाबांनी त्याचं जे ध्यान होतं, त्याचं अटेन्शन एका प्लांटकडे वळवलं. तो जरा कम्पॅरेटिव्हली त्या 2 प्लांट्सपेक्षा काय झालेला होता, बऱ्यापैकी मोठा झालेला होता. इट हॅड ग्रोन इन टू अ बिग प्लांट विथ अ टायनी फ्लावर्स अँड डार्क फ्रूट. जर तुम्हाला पिक्चरमध्ये पण दिसतं त्याच्यावरती काय झालेले आहे, त्या प्लांट्सवरती छान फ्लावर्स आलेले आहेत, फ्रूटसुद्धा आलेले आहेत. दॅट कुड बी क्वाईट डेंजरस, वी मस्टंट लिव्ह इट. मस्टंट म्हणजे काय, मस्ट नॉट. दॅट कुड बी क्वाईट डेंजरस म्हणजे हे डेंजरस असू शकतं, आपल्याला ते काय केलं पाहिजे, वी मस्टंट लिव्ह इट ग्रोविंग टुगेदर, टेक इट आउट, सेड अंशुमन्स फादर. त्याला आत्ताच काय करायला पाहिजे, आपल्याला बाहेर काढायला पाहिजे, आपण त्याला असंच राहू देऊ शकत नाही. अंशुमन हेल्ड द प्लांट इन हिज हँड्स अँड गेव इट अ टग. त्याने हातात तो प्लांट घट्ट धरला आणि त्याने ओढण्याचा प्रयत्न केला. The weed didn't move at all. He pulled harder and harder but to no avail. त्याने खूप ट्राय केलं बाहेर ओढून काढण्याचं, पण तो त्याच्यामध्ये सक्सेसफुल झाला नाही. I can't get this out, exclaimed अंशुमन. It has gone too deep into the soil. तो म्हणतोय की मी याला बाहेर काढू शकत नाही. I can't get this out. कारण त्याचे जे रूट्स आहेत ते खूप जमिनीच्या आतपर्यंत गेलेले आहे आणि ते माझ्यासाठी पॉसिबल नाही आहे की मी त्याला काय करेन, बाहेर काढेन. So then his father brought some implements. They dug around the weed and with great effort pull it out. त्याच्या बाबांनी काही इम्प्लिमेंट्स आणले, म्हणजे काही जे आपण शेतीसाठी जे वापरत असतो इम्प्लिमेंट्स, जसं आता पावडा असेल, कुदळ असेल, ह्या गोष्टी त्यांनी घेऊन आला आणि त्या झाडाच्या बाजूबाजूला काय केलं, थोडंसं खोदलं, थोडंसं माती जी होती ती थोडीशी हे केली, जेणेकरून त्याचे जे रूट्स आहेत ते काय होतील, लूज होतील आणि तो झाड पटकन बाहेर येईल. आणि हिज फादर ब्रॉट सम इम्प्लिमेंट्स दे डग अराउंड द वीड. आणि त्यांनी डगिंग करणं सुरू केलं, विथ ग्रेट एफर्ट पुल्ड इट आउट. वेन दे वर रिटर्निंग होम आफ्टर द हार्ड वर्क, अंशुमन्स फादर मेन्शन, हॅबिट्स आर लाईक विट्स.
फायनली तो झाड काय झालेला आहे, बाहेर आलेला आहे. आणि जेव्हा ते घरी परत येत होते, त्यांचं काम तिथे झालेलं आहे. खूप अंशुमननी खूप हार्ड वर्क केलं होतं दिवसभरामध्ये. आणि जेव्हा तो घराकडे परत येत होता आपल्या बाबांबरोबर, तेव्हा त्याचे बाबा काय म्हणतात की हॅबिट्स आर लाईक वीड्स. आपल्या ज्या सवयी आहेत त्या कशा आहेत, वीड्ससारख्या आहेत, तणासारख्या आहेत. म्हणजे कशा, वाईट सवयी. The longer you allow them to grow, the harder it is to uproot them. जर तुम्ही त्या वाईट सवयी तुमच्यामध्ये खूप काळापर्यंत तशाच ठेवल्या, खूप दिवसापर्यंत त्याची साथ सोडली नाही, तर ते तुमच्या आतपर्यंत त्या काय होतील, रुजतील, आतपर्यंत जातील आणि आता तुम्हाला त्या बाहेर काढणं खूप डिफिकल्ट होऊन जाईल. इट इज वाईज टू गेट रीड ऑफ देम. गेट रीड ऑफ देम म्हणजे बाहेर काढणे, त्याला दूर करणे. हे काय होऊन जाईल, तुमच्यासाठी डिफिकल्ट होऊन जाईल. वेन इट इज इझी टू डू सो, म्हणजे जेव्हा त्या आत्ता तुम्हाला जर त्या सवयी लागलेल्या आहेत, तर तुम्ही लवकरात लवकर त्याच्यापासून तुम्ही तुमची काय करा, सुटका करा. जर तुम्ही त्याच्यासोबत राहणार, त्या वाईट सवयींबरोबर त्याला खूप काळापर्यंत तुमच्यासोबत ठेवणार, तर त्या तुमच्यापासून दूर जाणार नाहीत. आता सपोज एखाद्या मुलाला पेन्सिल चोरी करण्याची सवय असेल किंवा छोट्या मोठ्या पेन चोरी करण्याची सवय असेल आणि ही सवय जर त्याला आपल्यापासून दूरच करायची नाही आणि त्याला ती सतत ती सवयीमुळे त्याला आनंद भेटत असेल, तर ह्याच सवयीचं मोठ्या याच्यामध्ये रूपांतर होऊ शकतो. मोठ्यापणी तो खूप मोठ्या चोरी करू शकतो, कारण त्याला लहानपणी लहान चोरी करताना त्याला काय भेटलेलं होतं, आनंद भेटलेला होता. आणि आता ही त्याची वाईट सवय त्याच्या आतपर्यंत रुजलेली आहे आणि आता तो काय झालेला असतो, मोठा, त्याचं जो रूपांतर आहे तो एक मोठ्या चोरामध्ये झालेलं असू शकतं. म्हणून त्याचे बाबा सांगत काय आहे की जे हॅबिट्स आहेत ते कशाप्रमाणे आहे, बीट्सप्रमाणे आहेत. म्हणून आपल्याला ते हॅबिट्स जर बॅड असतील तर लवकरात लवकर आपल्यापासून दूर करायला पाहिजे. अंशुमन रिअलाइज द ट्रूथ इन हिज फादर्स वर्ड्स थ्रू आउट हिज लाईफ. ही नेवर फॉरगॉट दॅट अर्ली मॉर्निंग वॉक ऑन द फार्म विथ हिज फादर. बघा, अंशुमनला रिअलाईज झालं की सत्य काय आहे आणि हे जी त्याच्या बाबांबरोबर झालेली ही जी मॉर्निंग वॉक होती, तो मॉर्निंग वॉक तो कधीही आयुष्यात विसरला नाही. त्याच्या बाबांचे शब्द हे नेहमी त्याच्याजवळ, त्याच्यासोबत सतत होते. तर मुलांनो, ही होती छोटीशी स्टोरी ज्याच्यामधून आपल्याला समजून घ्यायचं आहे, आपल्याला मोरल काय भेटलेलं आहे की वाईट सवयी जर आपल्यात असतील तर आपल्याला त्याच्यापासून आपली सुटका करणं खूप आवश्यक आहे. आय होप तुम्हाला ही स्टोरी समजली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनलला. थँक्यू फॉर वॉचिंग.